जे समोर आहे हे मुलींचं हॉस्टेल आहे आणि या ठिकाणावरूनच या मुली ये जा करत असतात. इकडे छत्रपती कॉलेजला या मुलींची ये जा असते. कॉलेजवरून आल्यानंतर या मुली या ठिकाणी जात असतात आणि जी हल्ला झालेली मुलगी आहे ती याच ठिकाणी हल्ला झालेला होता. पोलीस देखील घटनास्थळी येऊन गेलेले आहेत. फॉरेन्सिक टीम देखील या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय हे जे समोर रक्त दिसतंय हे बरेच अशी झटापट या ठिकाणी झालेली आहे. हे रक्त सांडलेलं आहे. जे युवक होता यांचं याच्याकडे काहीतरी शस्त्र होतं आणि यांनी या शस्त्राने या मुलीवर हल्ला केलेला आहे. ही बॅग देखील याच ठिकाणी पडलेली आहे. खरं तर शासकीय हॉस्टेलच्या ज्या मुली आहेत त्या ये जा करत असतात. ही जे निर्जन स्थळ आहे या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. या ठिकाणी सुरक्षा असणं गरजेचं आहे, नाहीतर CCTV देखील असणं गरजेचं आहे. पोलीस देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. फॉरेन्सिक टीम देखील थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी दाखल होणार आहे. हीच त्या शाळकरी मुलीची बॅग आहे. या ठिकाणी हे जे रक्त दिसते हे रक्त या ठिकाणी पडलेलं दिसतं. या ठिकाणी मोठी झटापट झालेली आहे. मुलीवरती खूप असे वार झालेले आहेत आणि मुलगी DY हॉस्पिटल जुन्नर या ठिकाणी ॲडमिट आहे. उपचार सुरू आहेत. प्रकृती चिंताजनक आहे. पुढील तपास जुन्नर पोलीस करत आहे. फॉरेन्सिक टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे. हल्ला झालेल्या ठिकाणी या ठिकाणी जे पोलीस प्रशासन देखील येऊन गेलेलं आहे. पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आहे. हेच ते हल्ला झालेलं ठिकाण ज्या ठिकाणी आता फॉरेन्सिक टीम दाखल झालेली आहे. जे ज्या ठिकाणी उभे राहिलेत याच ठिकाणी रक्ताचं थारोळ पडलेलं होतं. फॉरेन्सिक एक्सपर्ट या ठिकाणी आलेले आहेत आणि पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आलेलं आहे. न्यूज जनमभूमी टाइम्स जुन्नर.